भाजीसाठी लागणारे साहित्य: काजू 50 ग्रॅम, तूप 1 टेबलस्पून, मलाई 1 टेबलस्पून, फ्रेश क्रीम 1 टेबलस्पून, लिंबाचा रस 1 टेबलस्पून, लोणी 1 टेबलस्पून, साखर 1 टीस्पून, टमाटर सॉस 1 टेबलस्पून, कांदा व आलं लसूण पेस्ट, मसाले: लाल तिखट, हळद, जिरे पावडर, धना पावडर व टेस्टनुसार मीठ. सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून गरम होऊ द्यायचे. त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण पेस्ट टाकायची व छान लालसर होईपर्यंत तुपामध्ये परतवत राहायचे. पेस्ट लालसर व्हायला लागली की त्यामध्ये पाणी टाकायचे. पाण्याला 2 ते 3 उकळ्या आल्या की त्यामध्ये आपण काजू ॲड करायचे. त्यानंतर लिंबाचा रस त्यामध्ये ॲड करायचा. सॉस, साखर 1 टीस्पून चवीसाठी, लोणी, त्यानंतर मलाई टाकणार आपण. मलाई म्हणजे ही दुधावरची काढलेली साय आहे, ती वापरायची आहे, आणि फ्रेश क्रीम. हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला चांगला कलर येण्यासाठी आपण इथे लाल कलर वापरलेला आहे. कलर तुम्हाला टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर ऐच्छिक आहे. आता ह्यामध्ये आपण सगळे मसाले ॲड करणार आहोत. हळद, जिरे पावडर, त्यानंतर धने पावडर, लाल तिखट, ह्या सगळ्या आपले जे मसाले आपण घेतले होते ते सगळे आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मसाले व्यवस्थित मिक्स होईपर्यंत भाजीला परतवत राहायचे आहे. पॅनच्या कडेने तूप सुटेपर्यंत भाजी शिजवायची आहे. भाजी शिजत आली की आपल्याला तूप सुटलेले दिसेल. ह्या प्रकारे इथे आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी काजूची भाजी तयार आहे. क्रीम आणि बटरने सजवून बटर नान किंवा बटर चपातीसोबत सर्व करा काजूची भाजी. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.